नाही, मला वाटतं तो त्यांचा भाग आहे. माझा डेव्हलपमेंटचा विषय आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं. हा आम्ही जाहीरनामा तयार करायसाठी एक मोहीम हातात घेतलेला आहे. कोल्हापूरकरांनी सांगावं, की त्यांच्या मनातल्या भावना काय? प्रशासकाच्या माध्यमातून या कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता. त्या 3 वर्षाच्या काळात काय झालं? 100 कोटी रस्त्याची धूळदाण काय झाली? हे कोल्हापूरची जनता बघते. आणि म्हणून आम्ही पॉझिटिव्ह अँगलनं त्या ठिकाणी घेतोय. ते आमच्यावर टीका करतायत, काय हरकत नाही टीका करायला. परंतु आम्ही पॉझिटिव्ह अँगलने इलेक्शन पुढचे 15 दिवस घेऊन जाणार आहोत. सतीश पाटील यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळेच एकेका घरात पती पत्नीला उमेदवार दिलाय अशा पद्धतीचा आरोप देखील धनंजय माडकांनी केलेला आहे आणि महायुती मात्र आम्ही योग्य पद्धतीने वेळ घेतला पण योग्य पद्धतीने उमेदवार दिले. किती योग्य पद्धतीने केलंय, किती अयोग्य पद्धतीने केलंय हे माहित आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 8-9 ठिकाणी महायुतीची युती झालेली आहे. 29 मध्ये 9 ठिकाणी फक्त महायुतीची युती झालेली आहे. जिथं प्रबळ विरोधक आहे, तिथं यांना हातात हात घातल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. धाडस नाही यांचं स्वतंत्र लढायचं. चंद्रपूरमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, जिथं दुसऱ्या बाजूला ताकद मोठी आहे, तिथे हे एकटे लढायचं धाडस करत त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मला वाटते आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही 48 ची यादी पहिली जाहीर केली, दुसरी यादी जाहीर केली. तुमचे उमेदवार सक्षम असते किंवा तुमच्या उमेदवारांच्यावर तुमचा विश्वास असता, तर यादी न जाहीर करता एबी फॉर्म देण्याची नवी प्रथा ही पुण्यामध्ये भाजपनं सुरू केली, कोल्हापूरमध्ये महायुतीनं सुरू केली. मला वाटते कार्यकर्त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही सिद्ध झालेला आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत म्हणून आम्ही एका घरामध्ये 2 जागा दिल्या असल्या तरी आम्हाला खात्री आहे की दोघंही निवडून येणार.